आज आपण करणार आहोत उकडीचे मोदक। उकडीचे मोदक करण्यासाठी लागणार आहे एक खवलेला नारळ, आपल्याला आवडेल तेवढा गूळ गोडीप्रमाणे आपल्या, त्यात खसखस, बेदाणे आणि वेलची पूड। बेदाणे हे ऑप्शनल आहेत। आणि खोबरं परतवण्यासाठी तूप। एका कढईमध्ये तूप गरम करून घ्या। तूप गरम झाले की त्यात खोबऱ्याचा किस घालून तो किस व्यवस्थितपणे परतवून घ्या। हा किस 5 मिनिटे परतवणे। खोबऱ्याचा किस परतवून झाल्यावर त्यात गूळ घाला। गूळ घालून झाल्यानंतर तो पण गूळ वितळेपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे। गूळ वितळेपर्यंत। नंतर त्यात खसखस, बेदाणे आणि जायफळ पूड घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण परत परतवून घ्यायचे। परतवून झाले की आपले मिश्रण तयार आहे। एका कढईमध्ये 2 वाट्या पाणी, पाणी गरम करून घ्यायचे। त्यात मीठ घालायचे चवीपुरते। 1 चमचा तूप घाला। 1 चमचा तूप घाला आणि पाण्याला उकळी आल्यानंतर तांदळाची पिठी 2 वाटी मिक्स करून घ्या। जेवढी पिठी तेवढेच पाणी घ्यायचे। हे मिक्स करून झाल्यावर वाफ भरायला ठेवायची उकड आणि बंद करायची लगेच। गरम असल्यामुळे ती वाटीने मिक्स करा आधी। नंतर ती पिठी हाताने कोमट झाल्यावर हाताने पूर्णपणे मळून घ्यायची। मळून झाल्यानंतर व्यवस्थित ती लाटायची किंवा हातानेही बारीक बनवलेली चालते, पण मी लाटून घेते। बारीक व्यवस्थित लाटून झाल्यावर मोदक बनवायला घ्यायचा। आधी त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या। अशा पद्धतीने कळ्या पाडून घेणे। कळ्या व्यवस्थित बनवून झाल्यावर त्यात खोबरे आणि गुळाचे मिश्रण व्यवस्थित भरून घ्या। नंतर ते हलकेसे वरून थोडं दाबून मोदक वळायला घ्यायचा। मोदक असा फिरवून वळवून घ्यायचा पूर्ण। अशा पद्धतीने मोदक तयार आहे। नंतर ते वाफवायला ठेवायचे। एका भांड्यामध्ये पाणी घेऊन एका चाळणीला थोडे तूप लावून त्यात मोदक ठेवून वाफवणे। झाकण ठेवून 10 मिनिटे वाफवायला ठेवायचे। 10 मिनिटे झाल्यानंतर चेक करून मोदक बोटाला चिपकत नाहीये म्हणजे आपला मोदक तयार आहे। अशा पद्धतीने उकडीचे मोदक तयार झाले आहेत।